ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम फोटो काढल्याशिवाय हलत नाही सर सर थोडं आतमध्ये थोडं मागे सर थँक्यू ठाण्यापासून जवळच असलेल्या भिवंडी साहित्य मानवी विभाग देण्याचा भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे माननीय आमदार म्हणून सन्माननीय उपस्थित भिवंडी शहरातील तमाम जनतेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या प्रती विनंती व्यक्त करतो। आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की एका उड्डाणपुलाचं लोकार्पण आणि त्यासोबत राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातली शहरं असतील या शहरांमधलं जे जीवनमान आहे ते बदललं पाहिजे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, रोजगाराच्या संधी असतील, रस्ते असतील, या सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी उचित नियोजन झालं पाहिजे। आज अनेक लोकांना असं वाटतं की चकचकीत इमारती बांधल्या म्हणजे शहर चांगलं होतं किंवा नुसते रस्ते तयार केले म्हणजे शहर चांगलं होतं। शहर जर चांगलं करायचं असेल तर त्या शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे।